मॉर्निंग मुलांनो, शुभ सकाळ. मराठी युवक भारती इयत्ता 11वी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे आणि भाग क्रमांक 1 मधील 5वा पाठ आहे परिमळ.
उपसर्ग व प्रत्यय लावून शब्द तयार करा. उदाहरणार्थ वाद, विवाद, संवाद, निर्विवाद, वादक, वादी. याप्रमाणे उपसर्ग आणि प्रत्यय लावून शब्द तयार करू. अर्थ, अनर्थ, आर्थिक, अर्थपूर्ण, सार्थ. कृपा, अवकृपा, कृपाळू, कृपावंत, कृपाकर. धर्म, अधर्म, प्रतिधर्म, धार्मिक, धर्मांध. बोध, सुबोध, अबोध, दुर्बोध, बोधपर. गुण, सगुण, निर्गुण, गुणवंत, गुणवान. यापेक्षाही आणखी शब्द तुम्ही लिहू शकता वेगळे. स्वमत व्यक्त करायचे. 1. बहिणाबाईंचे साहित्य जुन्यात चमकणारे व नव्यात झळकणारे आहे. हे लेखकाचे विचार तुमच्या शब्दात स्पष्ट करा. प्रकयात्रे यांनी बहिणाबाईंच्या कविता वाचल्या आणि ते प्रचंड प्रभावित झाले. स्मृतिचित्रे या साहित्यकृती इतकीच ती श्रेष्ठ साहित्यकृती आहे असे त्यांचे मत झाले. बहिणाबाईंची प्रतिभा त्यांच्या कवितेतल्या शब्दाशब्दातून पाझरत राहते. इतके सोज्वळ आणि इतके निर्मळ काव्य मराठी साहित्यात क्वचितच दिसते असे ते स्पष्टपणे म्हणतात. बहिणाबाई या निरक्षर अशिक्षित होत्या. मग त्यांना उत्तम काव्य लिहिता कसे येईल असा प्रश्न काही जणांना पडू शकतो. याचे उत्तर लेखकांनी देऊन टाकले आहे. शिक्षण आणि प्रतिभाशक्ती यांचा काडी इतकाही संबंध नाही. बहिणाबाईंच्या काव्यावरून हे स्पष्टपणे दिसून येते. त्या ग्रामीण भागात राहत होत्या. घरकाम आणि शेतीकाम या पलीकडे त्यांना काहीही येत नव्हते. तरीही त्यांनी श्रेष्ठ दर्जाचे काव्य निर्माण केले. बहिणाबाई अशिक्षित होत्या आणि त्यांना फक्त बोलीभाषाच येत होती. म्हणून त्यांचे काव्य जुन्यांच्या रांगेत बसवले तरी ते चमकून उठते. बरे, त्यांचे काव्य आधुनिकांच्या रांगेत ठेवले तर तेथेही झळाळून उठते. इतका त्यांच्या काव्याचा दर्जा उच्च आहे. त्यांना माणसांच्या साध्या कृतीतून, वागण्यातून, माणसाच्या स्वभावातील, त्याच्या प्रवृत्तीतील विपरीतता दिसून येते. निसर्गातील साध्या साध्या घटकांच्या दर्शनातून त्यांना परमेश्वराचे दर्शन घडते. त्यांच्या काव्याच्या या सामर्थ्यामुळे वाचकाला नैतिक मार्गदर्शन मिळते. म्हणूनच बहिणाबाईंचे काव्य नव्या जुन्या सर्व प्रकारच्या काव्यांमध्ये स्वतःच तेजाने झळाळून उठते. दुसरं स्वमत आहे. बहिणाबाई शेताला निघाल्या की काव्य आपले निघालेच त्यांच्याबरोबर. या विधानाचा तुम्हाला समजलेला अर्थ सविस्तर लिहा. बहिणाबाईकडे असामान्य अशी काव्य प्रतिभा होती. ग्रामीण जीवन व कृषी जीवन यांच्याशी निगडित संस्कृतीचे बहिणाबाईंच्या मनावर खोल संस्कार झाले होते. त्यामुळे ग्रामीण भावजीवन व कृषी जीवन यांचे अर्थपूर्ण व भावपूर्ण तपशील त्यांच्या कवितेत सहज आढळतात. या तपशिलांच्या सहाय्याने त्या माणसांच्या अंतरंगातील विसंगत व विपरीत वृत्ती प्रवृत्तींवर बोट ठेवतात. माणूस काय गमावत चालला आहे आणि त्याने काय कमावले पाहिजे हे त्या कळकळीने सांगतात. बहिणाबाईंच्या काव्याचा सर्वप्रथम कोणता गुण जाणवत असेल तर तो म्हणजे सहजता हा होय. कोकिळ पक्षाने तोंड उघडले की आपोआपच संगीत वाहू लागते. फुलांमधला सुगंध नैसर्गिक उर्मीतून सहज दरवळतो. बहिणाबाई या निसर्गाशी इतक्या समरस झाल्या आहेत की निसर्गाच्या सगळ्या प्रेरणा, उर्मी त्यांच्या शब्दाशब्दातून सहज उचंबळून येतात. त्यांना काव्यलेखनासाठी वेगळी समाधी लावून बसावे लागत नाही किंवा वेगळ्या मनस्थितीची त्यांना गरज वाटत नाही. घरात किंवा शेतात नित्याची कामे करताना निसर्गाची विविध रूपे सहज नजरेस पडतात. तेव्हा त्यांच्या ओठातून सहज कवितांच्या ओळी बाहेर पडतात.
जात्यामधून धान्याचे पीठ जितके सहजगत्या बाहेर पडते तितके सहजगत्या त्यांच्या ओठातून शब्द बाहेर पडतात. त्यांच्या कवितेला निसर्गाचीच लय आपसूक लाभलेली आहे. जितक्या सहजपणे आपण श्वास घेतो इतक्या सहजपणे त्यांची कविता निर्माण होते. असे वाटते की काव्य जणू काही बहिणाबाईंच्या ओठातून बाहेर पडण्याची वाटच पाहत असते. म्हणून लेखक म्हणतात, बहिणाबाई शेताला निघाल्या की काव्य आपले निघालेच त्यांच्याबरोबर. 3. मानसा मानसा कधी वशील माणूस. या उद्गारातून व्यक्त झालेला बहिणाबाईंचा विचार तुमच्या शब्दात स्पष्ट करा. निसर्गात प्राणी वनस्पती सहकार्याने राहतात. त्यांच्यामध्ये हाव दिसून येत नाही. हिंस्र म्हटले जाणारे वाघ सिंह सुद्धा आपले एक वेळेचे पोट भरण्यापुरतीच हिंसा करतात. पोट भरलेले असताना ते आजूबाजूला वावरणाऱ्या सशाला सुद्धा हात लावत नाहीत. कधी एकदा आपण भुकेलेल्या लोकांच्या पोटात जातो, त्यांची भूक भागवतो, असे पिके फळे यांना वाटत असते. माणूस मात्र याविरुद्ध वागताना दिसतो. माणूस अतोनात स्वार्थी बनलेला आहे. पोट भरल्यानंतरही तो तृप्त होत नाही. त्याची हाव वाढतच जाते. स्वार्थीपणामुळे तो खोटे नाटे व्यवहार करतो. आपल्याच लोकांशी लबाडीने वागतो. सरळपणाने व्यवहार करण्याऐवजी फसवणूक करण्याचाच विचार करतो. या प्रवृत्तीमुळे जगात भांडण, तंटे, मारामाऱ्या, युद्ध होत आहेत. जगातला सगळा चांगुलपणा नष्ट झाला आहे. माणसे दुःखाच्या खाईत लोटली गेली आहेत. लोक आनंद उपभोगण्याऐवजी यातना भोगत आहेत. लोकांनी चांगलेपणाने जगावे तरच सर्व मानवी समाज सुखी आनंदी होईल. साधी गायगुरे खाल्लेल्या चाऱ्याबद्दल दूध देतात. माणसाचा वाईटपणा पाहून बोरी बाबळींच्या अंगावर काटे येतात. तरीही त्या माणसांचे संरक्षण करण्यासाठी त्यांच्या शेताभोवती कुंपणासारख्या उभ्या राहतात. माणसाकडे मात्र अशी कृतज्ञता नाही. खरे तर पोट कितीही भरले, रोज रोज भरले तरी कामे होतेच. ज्या देहाचे चोचले पुरवण्यासाठी आपण दिवस रात्र धडपडतो तो देहसुद्धा एक दिवस नष्ट होतो. मग उरते काय? हृदयांचे देणे घेणे. शुद्ध निस्वार्थी प्रेमाखेरीज दुसरे चांगले उदात्त असे या जगात काही नाही. यातच माणूसपणा आहे. पण माणूस ते विसरून गेला आहे. म्हणून बहिणाबाई माणसाला आर्तपणे विनवणी करत आहेत. हे माणसा, तुला जन्म माणसाचा मिळालेला आहे, पण तू खऱ्या अर्थाने माणूस कधी होणार? अभिव्यक्ती दिलेली आहे. प्र के अत्रे यांच्या प्रस्तावना लेखनाची तुम्हाला जाणवलेली वैशिष्ट्ये लिहा. परिमळ हा पाठ वाचल्यावर प्र के अत्रे यांच्या भाषेचा एक गुण प्रथम ठळकपणे जाणवतो. तो म्हणजे त्यांची साधी सोपी सरळ भाषा. कुठेही कठीणपणा खडबडीतपणा आढळत नाही. ही अस्सल मराठी भाषा आहे. या पाठात कुठेही एकही कठीण शब्द आढळणार नाही. त्यांचे लेखन वाचताना कोणताही वाचक अडखळणार नाही. आपले लेखन प्रभावी व्हावे, भारदस्त उच्च दर्जाचे वाटावे म्हणून त्यांनी कुठेही भारदस्त आणि बोजड शब्दांचा वापर केलेला नाही. आपले लेखन लोकांना भारदस्त वाटावे यापेक्षा आपले लेखन लोकांना कळले पाहिजे ही त्यांची उत्कट इच्छा आहे. त्यामुळे त्यांची भाषा सर्वसामान्य वाचकांना सहज कळेल अशी आहे. हे त्यांचे फार मोठे सामर्थ्य आहे. अत्रे यांच्या लेखाचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य सांगितलेच पाहिजे. ते म्हणजे त्यांची भाषा ही लिहिल्यासारखी नाही तर ती बोलल्यासारखी आहे. ते वाचकांशी संवाद साधू पाहतात. वाचकांना काहीतरी सांगायचे आहे अशी त्यांची भावना असते. त्यामुळे वाचकांशी एक प्रकारची जवळीक निर्माण होते. वाचकांशी संवाद साधायचा असल्याने
त्यांची भाषा आपोआपच ओघवती बनते. बहिणाबाईंच्या कविता त्यांना प्रचंड आवडल्या आहेत, म्हणून ते त्याची मुक्त कंठाने प्रशंसा करत आहेत. प्र के अत्रे यांच्या लेखनाचा आणखी एक विशेष लक्षात घ्यायला हवा. त्यासाठी सोपानदेव चौधरी यांच्याबरोबर झालेली त्यांची भेट आठवून पहा. सोपानदेवांचा लाजाळूपणा, स्वतःच्या आईची कविता भीत भीतच वाचून दाखवणे, अत्रे यांनी कवितेची वही खसकन त्यांच्या हातातून काढून घेणे, त्यातल्या कविता अधाशीपणाने वाचणे, मग सोपानदेवांना ओरडून सांगणे, या सर्व कृतींमधून एक प्रकारचा अनौपचारिकपणा दिसून येतो. त्यामुळे प्र के अत्रे आत्मीयतेने बोलत आहेत असे जाणवते. त्यांनी बहिणाबाईंच्या कवितेचे मोठेपण जाणले आहे, पण ते त्यांनी कसे सांगितले आहे येथे मी नोंदवले आहे. बहिणाबाईंच्या काव्यातील भाषेची वैशिष्ट्ये लिहा. बहिणाबाई या निरक्षर व अशिक्षित होत्या, त्यामुळे त्यांची गाणी कविता या साऱ्या सामान्य दर्जाच्या जुनाट वळणाच्या असतील असे कोणाचे मत होऊ शकते, पण त्या तशा नाहीत. त्यांच्या कविता रचनेच्या दृष्टीने अत्यंत आधुनिक आहेत, तसेच त्या आशयाच्या दृष्टीने सुद्धा अत्यंत आधुनिक आहेत. त्यांचे विचार कल्पना आधुनिक काळातल्याच आहेत. आजच्या काळालाही त्यांचे संपूर्ण विचार लागू पडतात. बहिणाबाईंची प्रत्येक कविता परिपूर्ण आहे. प्रत्येक कवितेत एक संपूर्ण घटना किंवा विचार आहे. कवितेचा प्रारंभ आणि शेवट यात नाट्यात्मकता आहे आणि ही बाब आधुनिक आहे. कवितेच्या रचनेकडे त्यांचे खास लक्ष आहे हे दिसतंय. कवितेतला विचार किंवा भावना फापटपसारा न लावता सांगतात. कमीत कमी आणि नेमक्या शब्दात आपला आशय मांडतात. यासाठी फार मोठे भाषिक आणि वैचारिक कौशल्य लागते. ते बहिणाबाईंकडे उपजत आणि पुरेपूर आहे. आपली कविता लोकांना आवडावी, लोकांनी ती सतत गुणगुणत राहावी, यासाठी बहिणाबाई जाणीवपूर्वक कर्णमधुर शब्दांचा वापर करतात असे दिसत नाही. आशयाच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त अशा सोप्या सोप्या छोट्या छोट्या व सुंदर शब्दांची योजना त्या करतात. हेही त्या मुद्दाम करतात असे नव्हे. बहिणाबाई या निसर्गाशी व खेड्यातील समाजाच्या जीवनाशी निर्मळ मनाने समरस झालेल्या आहेत. निसर्गाचे दर्शन घेत असताना, घरात शेतात काम करीत असताना त्या गुणगुणत कविता निर्माण करतात. त्यामुळे कामातली निसर्गातली लय त्यांच्या कवितेला मिळते. म्हणूनच त्यांच्या कवितेतले शब्द सहजगत्या अवतरतात आणि हे सर्व आधुनिक आहे. अहिराणी भाषेचा उपयोग तर बहिणाबाईंच्या कवितेला एक वेगळाच अलंकार चढवतो. त्या भाषेतला सर्व गोडवा, सर्व सौंदर्य त्यांच्या कवितेला मिळते. भाषा अपरिचित म्हणून कविता अपरिचित राहत नाही. त्यांची कविता वाचता वाचता आपोआप कळत जाते. हे त्यांच्या कवितेचे फार मोठे सामर्थ्य आहे. पुढची अभिव्यक्ती आहे, माणसातील माणुसकीचा तुम्ही घेतलेला अनुभव शब्दबद्ध करा. मी आता 11वीत आहे, पण हा प्रसंग सांगत आहे तो मी 9वीत असतानाचा. आम्ही 5-6 मित्र नेहमी एकमेकांच्या घरी अभ्यास करायला जमायचो. कधी या मित्राकडे कधी त्या मित्राकडे. हसत खेळत आमचा अभ्यास चालायचा. त्या दिवशीचा प्रसंग मात्र मी आयुष्यभर विसरणार नाही. एकदा आमच्या घरी असेच अभ्यास करीत बसलो होतो. माझी आई स्वयंपाकघरात काम करत होती. तेवढ्यात एक बाई आल्या त्या घरातच घुसल्या आणि मोठमोठ्याने आरडाओरडा करायला सुरुवात केली. अहो काय ऐकताय की नाही? तुम्हाला काहीच कसं वाटत नाही? वर्ष उलटून गेलं, 1 रुपया तुम्ही अजून परत केला नाही. व्याजावर व्याज चढत चाललं आहे आणि तुम्हाला काहीच कसं वाटत नाही. दुसऱ्यांचे पैसे ठेवून तुम्हाला अन्न गोड कसं लागतं? अहो माझ्यासारखीने तर जीव दिला असता, आम्ही उपाशी राहिलो असतो, पण दुसऱ्यांचे पैसे आधी दिले असते, मगच 2 घास खाल्ले असते.
त्या बाई असे काही बाही बडबडत निघून गेल्या. हे ऐकून मी हादरूनच गेलो, पुरता गांगरून गेलो. काय करावे ते मला कळेना. आमची परिस्थिती गरिबीची होती. सतत कोणा ना कोणाकडून उसने पैसे घ्यावे लागत होते. सतत ओढाताण होई. पण आता मित्रांसमोर हे असे घडल्यामुळे मला लाजिरवाणे वाटले. मला मित्रांकडे बघण्याचा धीर होईना. मी टेबलावर डोके ठेवले, डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तेवढ्यात माझा एक मित्र विवान जवळ आला. मला जवळ घेतले. तेव्हा मात्र माझा बांधच फुटला. तेवढ्यात माझी आई बाहेर आली. ती म्हणाली, बाळानं तुम्ही आता घरी जा, तुमचा अभ्यास होणार नाही. मित्र उठले, कष्टी मनाने बाहेर पडले. थोड्या वेळाने विवानची आई माझ्या घरी आली. तिने मला थोपटले, आत गेली. माझ्या आईची समजूत काढली, सगळी माहिती घेतली आणि गेली. संध्याकाळी माझ्या मित्रांचे आईबाबा आमच्या घरी जमले. त्या सगळ्यांनी मिळून आमचे सगळे कर्ज फेडायचे ठरवले होते. विवानची आई म्हणाली, आपली ही मुलं गुणी आहेत. या सगळ्यांना आयुष्यभर एकमेकांचे मित्र म्हणून जगू द्या. प्रकल्प दिलेला आहे तुम्हाला करण्यासाठी. 1. बहिणाबाईंची गाणी मिळवून निवेदनासह काव्य वाचनाचा कार्यक्रम सादर करा. गुगलवर बहिणाबाईंची सर्व गाणी, कविता उपलब्ध आहेत, त्या मिळवा. तुमच्या परिसरातील ओव्या, लोकगीतं मिळवून त्याचा संग्रह करा. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. तसेच या विषयात तुम्हाला ज्या अडीअडचणी, शंका असतील त्या कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. अभ्यासासाठी शुभेच्छा.